पंढरपूर महसूल विभागातील खर्डी येथे मंडल अधिकारी आणि खाजगी इसम शेतजमिनीचे बिनशेतीकरण करण्यासाठी आवश्यक असलेला भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठवण्याच्या मोबदल्यात 20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी पंढरपूर तालुक्यातील खर्डी मंडळाचे मंडळ अधिकारी दिलीप दिगंबर सरवदे यांना पुन्हा एकदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे. या प्रकरणात तुकाराम आसबे राहणार तावशी या खाजगी एजंटची भूमिका उघडकीस आली असून त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांनी प्रांत कार्यालय पंढरपूर येथे शेतजमिनीचे बिनशेती करण्यासाठी अर्ज सादर केला होता. या अर्जाची चौकशी करून भूसंपादन नसल्याचा अहवाल तहसील कार्यालयास पाठवण्यासाठी आरोपी मंडळ अधिकारी सरवदे यांनी सुरुवातीला 5,000 रुपये स्वीकारल्याचे मान्य केले. त्यानंतर उर्वरित 20,000 रुपयांची रक्कम मागणी करण्यात आली. या तक्रारीची दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी पडताळणी करण्यात आली असता खाजगी इसम तुकाराम आसबे यांनी मंडळ अधिकारी सरवदे यांच्यासाठीच लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर काल दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी रचलेल्या सापळ्यात आरोपी सरवदे यांनी स्वतः 20,000 रुपयांची लाच स्वीकारली आणि त्याचवेळी ACBच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली. सरवदे हा अधिकारी याच्या अगोदर एकदा लाच स्वीकारताना सापडला होता. या कारवाईनंतर पंढरपूर शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे आरोपी विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा 1988 सुधारित कलम 7 व 7A अन्वये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे. संपूर्ण मोहीम शिरीष सरदेशपांडे, पोलीस उपायुक्त अधीक्षक ACB पुणे आणि तपास अधिकारी पोलीस निरीक्षक ACB सोलापूर अजित पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते आणि पोलीस नाईक संतोष नरोटे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन किलगी, राहुल गायकवाड या टीमने यशस्वी कारवाई केली. सोलापूर जिल्ह्यासह पंढरपूर तालुक्यात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.